सुरवंट. 2020 नोव्हेंबरच्या थंडीत रात्री 3:40ला ट्रॅव्हल्स नांदेडच्या बस स्टॉपच्या चौकात थांबली. चला नांदेडवाले, असं म्हणत ट्रॅव्हल्सवाल्यानं मला चौकात उतरवलं. कानाचं टोपरं सावरत ट्रॅव्हल्सवाला खाली उतरला. गाडीच्या मागच्या डिक्कीत माझी बॅग ठेवली होती, ती काढून द्यायला तो मागे गेला. मी मात्र दाराकडे बघत उभी राहिली, या आशेनं की आणखी कुणीतरी उतरेल माझ्या मागून. पण कुणीच उतरलं नाही. बॅग ठेवून ट्रॅव्हल्सवाल्यानं धाडकन दार बंद केलं आणि ट्रॅव्हल्स तिच्या दिशेनं पुढे निघून गेली. वेगात जाणाऱ्या गाडीचा आवाज हळूहळू विरळ होत गेला आणि पुन्हा चिरकाळ शांततेनं शहराला गिळून घेतलं. मला घ्यायला येणारा दादा 4 वाजता येणार होता. त्यामुळे मी माझी चाकांची बॅग खेचत खेचत एका स्ट्रीट लाईटखाली घेऊन आले. तो पिवळा लाईट माझ्या डोक्यावर होता आणि मी त्याखाली बॅग घेऊन उभी होते. खरं तर इतक्या निर्मनुष्य ठिकाणी असं एकटं उभं असताना मला कसलीच भीती वाटत नव्हती. आपल्याला काही झालं तर? असा विचार एकदाही माझ्या मनात आला नव्हता. जास्तीत जास्त काय होईल? जीवच जाईल, आणखी काय होणार आहे? इतपत विचार करणे इतकी मी निष्ठुर झाले होते. मागले 10 महिने मी इतक्या वेदनेत काढले होते की मला जीवाचं काही मोलच राहिलं नव्हतं. आजचा प्रवास करण्याआधी मी 9 महिन्यांपूर्वी एक प्रवास केला होता. मुंबई ते नागपूर विमानानं आणि नागपूर ते वर्धा घरच्या गाडीनं. तो प्रवास शेवटचा होता. नंतर कोविडमुळे लॉकडाऊन सुरू झालं होतं. 11 मार्च 2020. माझ्या कॉलेजमधले लोक होळी साजरी करत होते. कॅम्पसमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. सगळी पोरं नाचण्यात दंग होती आणि त्यात मला मात्र सतत आईचे कॉल सुरू होते. माझं रडणं सतत सुरू होतं. मी मागील 2 महिन्यांपासून नैराश्यात आहे हे तिला आज कळलं होतं. बहुधा मी तिला फोनवर हे कधी कळूच द्यायची नाही. आज मात्र माझ्या भावनांचा बांध तुटला होता. माझ्या सतत रडण्यानं तिनं मला लगेच मिळेल ते तिकीट काढून घरी यायला सांगितलं. ट्रेनने प्रवास करू देण्याचं धैर्य आईकडे नव्हतं, म्हणून तिनं पैशांचा विचार न करता विमानाचं तिकीट काढायला सांगितलं. तू आधी घरी ये. आजवर का नाही सांगितलंस तू यातनं जातेस ते? तू ये आधी घरी, बाकी आपण नंतर बघू. असा दम देत तिनं माझ्याकडून तिकीट काढून घेतलं. बॅग भर, मी घ्यायला येतेय, असं म्हणून तिनं फोन ठेवला. मी हॉस्टेलच्या रूममध्ये फरशीवर पडून होते. पाय पोटाजवळ गोळा करून मी अनेकदा हुंदके गिळले होते. अशातच मी सकाळी 4च्या विमानाचं तिकीट काढलं. तिकीट काढताना डोळे पाण्यानं इतके डबडबले होते की सगळं धुसर दिसत होतं. या कॉलेजला प्रवेश मिळणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. हैदराबाद विद्यापीठाच्या रोहित वेमुलानं शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या भेदभावामुळे आत्महत्या केली होती. त्यावेळी आमच्या वर्ध्यातील युवा द रिफॉर्मिस्ट युथ असोसिएशनच्या मुलांनी आवाज लावून धरला होता. आम्ही सर्वांनी मिळून रोहितच्या संपूर्ण प्रवासावर एक नाटक तयार केलं होतं. ते बऱ्याच ठिकाणी सादर झालं. त्यावेळी 2017मध्ये हैदराबाद विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन आणि शेवटी टाटा सामाजिक संस्थान अशा ठिकाणी आम्ही नाटक सादर केलं. आणि तेव्हा पहिल्यांदा टाटा सामाजिक संस्थान मुंबईसारखं कॉलेज बघितलं. असाही अभ्यासक्रम असणारं विद्यापीठ असतं. नाना सामाजिक विषयांचा अभ्यासक्रम असतो. इतके प्रगल्भ लोक आजूबाजूला असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडून आलेले विद्यार्थी इथं शिक्षण घेतात. हे सगळं मी पहिल्यांदाच बघितलं होतं. आणि त्यावेळी मनात इच्छा तयार झाली की आपण इथं शिकलं पाहिजे. त्यामुळे 2017च्या डिसेंबरलाच प्रवेश परीक्षा दिली आणि 2018मध्ये दलित अँड ट्रायबल स्टडीज अँड ॲक्शन म्हणजेच दलित आणि आदिवासी ह्यांचा अभ्यासक्रम व कृती या विषयाला ॲडमिशन मिळवली. हे विश्व माझ्यासाठी इतकं नवीन होतं की आमच्या घरात कुणीच या विद्यापीठाचं नाव ऐकलं नव्हतं. त्यामुळे इथे काय शिकतात, इथे कोण लोक शिकतात, त्यांचं पुढे काय होतं, यांच्याबद्दल त्यांना माहिती असणं शक्यच नव्हतं. मला मात्र मागल्या काही महिन्यात
या विद्यापीठाचं महत्त्व कळलं होतं. इथे प्रवेश मिळाला की आयुष्याचा कायापालट होईल आणि आपण माणूस म्हणून अंतर्बाह्य बदलून जाऊ, आपल्या विचारांचा आवाका वाढेल याची मला खात्री होती. त्यासाठी प्रवेश परीक्षेकरता मी प्रामाणिकपणे मेहनत केली होती. ज्यावेळी मला टिसला प्रवेश मिळाला, त्या दिवशी मी स्वतःच्या न्यूनगंडावर विजय मिळवला होता. स्वतःला स्वतःच्याच नजरेत सिद्ध केलंय अशी काहीतरी भावना माझ्या मनात निर्माण झाली होती. त्यावेळेस वर्ध्याहून मुंबईपर्यंत केलेला तो प्रवास माझ्यासाठी आजपर्यंतचा सर्वात आनंददायी प्रवास होता. आणि आता 2 वर्षांनंतर केलेला परतीचा प्रवास पूर्णतः विरुद्ध होता. टेस्टच्या हॉस्टेलपासून नागपूर विमानतळापर्यंतचा प्रवास मी कसा केला मला काहीच आठवत नाही. मला फक्त आई आणि भाऊ घ्यायला आल्याचं कळलं होतं. मोठा काळ मी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. जणू करोनाचा काळ माझ्यासाठी वरदान ठरला होता. लोकांचं एकाएकी बाहेर पडणं बंद झालं होतं. मला कुणाशी बोलण्याची हिंमत उरली नव्हती. मी पूर्णपणे शांत झाले होते. मागचे 2 महिने मी प्रेमभंगाचे धक्के सोसत होते. वजन 41 किलो झालं होतं. चेहरा काळवंडला होता. डोळ्यांखालची वर्तुळं गडद झाली होती. नातं वाचवण्यासाठी होते नव्हते ते सगळे प्रयत्न करून मी हतबल झाले होते. सतत आनंदी असणारी, खोडकर आणि आत्मविश्वासू मुलगी एवढी दुबळी आणि अस्वस्थ होऊ शकते यावर माझ्या ओळखीपैकी कुणाचाही विश्वास बसला नसता. नीटनेटकं राहणं मला आवडायचं. पण या कालावधीत मी आरशात सुद्धा बघायची नाही. आरशात बघितलं की रडू यायचं. कधी कधी मी फारच निर्धास्त व्हायची. वाटायचं जाऊ देत, बघूया काय होतंय ते. तर कधी कधी आत्मसन्मान वेशीला टांगून पार नातं वाचवण्यासाठी आणखी कोणती पातळी गाठू या विचारांची सीमा नसायची. दिवसभर बेडवर पडून राहायचं. काहीही बोलायचं नाही. सतत विचारांचं चक्र सुरू असायचं. एवढी मोठी भावनिक गुंतवणूक केली होती. सर्व मित्रमैत्रिणी, नातेवाईक ह्यांनाही नात्याबद्दल माहीत होतं. कुणाकडून चुका होत नाहीत, पण त्यासाठी असं सगळं सोडून देत नाही ना कोणी, की मी फारच चुकीची आहे. कदाचित सगळे मलाच दोष देतील. आईबाबांना पण धक्काच बसलाय. त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं, पण ते माझ्यापासून लपवतात. माझ्यासोबतच का झालं असेल असं? अशा नाना विचारांनी डोक्याच्या नसा फाटायची वेळ आली होती. माझं शांत राहणं आता आईवडिलांची चिंता वाढवत होतं. आपण समुपदेशकांना भेटायचं का, कुणाशी बोलायचं का, असे पर्याय ते चाचपून बघत होते. मला झोप येत नव्हती. आणि ती आलीच तर मी बाजारात नग्न उभी आहे अशी काहीतरी स्वप्न मला पडायची. त्या काळात मी कित्येक रात्री जागून काढल्या. अगदी तांबडं फुटताना पाहिलं. आई माझा हात हातात घेऊन झोपत होती. तिला वाटत होतं की मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन कदाचित. पण मला वाटत होतं की जीव जाण्यासाठी मला काही आत्महत्येची वगैरे गरजच नाहीये. माझ्या छातीवर एवढं ओझं आहे की एक टक छताकडे बघत बघतच अलगद माझा जीव निघून जाईल. एकदा मी आई पप्पांजवळ जोरात हंबरडा फोडल्याचं आठवतं. मी त्यांना हतबल होऊन म्हणत होते की मला ह्यातून बाहेर काढा. मला काहीच नकोय. मी माझी नोकरी करेन, काम करेन, एकटी राहीन. पण या भावनिक दलदलीतून मला बाहेर काढा. माझं इतकं खचून जाणं हे माझ्या आईवडिलांसाठी धक्कादायक होतं. त्यांनी आणि भावांनी माझं मन रमावं म्हणून अनेक उपाययोजना केल्या. मला सर्व बाजूंनी आधार दिला. पण आत्मसन्मानावर झालेला वार इतक्या लवकर भरून निघणार नव्हता. अशाच खचलेल्या परिस्थितीत कमीत कमी 40-50 नोकऱ्यांसाठी अर्ज केले. कोरोनामुळे खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्यात आमच्यासारख्या आत्ताच पास झालेल्या लोकांची हलाखीची परिस्थिती होती. 1-2 कॉल येत असत, कधी एखादा संवाद होई. पण एकंदरीत विषय जरा कठीणच होता. पुढे जुलै-ऑगस्टमध्ये इंटरव्ह्यूचे कॉल यायचे. 1-2दा झूमवरही मीटिंग झाल्या. त्यातही मी मध्येच रडून द्यायची. कधी मध्येच ब्लँक व्हायची. असं करत करत किमान 20 इंटरव्ह्यू झाले.
स्वाभिमानाला ठेच लागली की एकंदरीत सर्वच बाबतीत न्यूनगंड येऊ लागतो. मला मध्येच वाटायचं की मी सगळ्यांसाठी ओझं झालीये, सगळ्यांना नकोशी झालीये. आजपर्यंत मिळवलेल्या यशावरही संशय येत होता. त्या दरम्यान दुसरं लॉकडाऊन जरा शिथिल झालं आणि आमच्याच एका मित्राकडून मयुराला कळलं की मी काहीतरी वाईट काळातून जातेय. मयुरा माझ्या सर्वात जवळच्या लोकांपैकी एक. पण एकंदरीत काळ असा होता की मी कोणाशीच बोलत नव्हते. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्याची संधी साधत मयुरानं मला नांदेडला बोलावून घेतलं. नांदेडच्या एका विहारात 10 दिवसांचं श्रामणेर शिबिर होतं. त्यात केवळ महिला सहभागी होणार होत्या. तिथं ती सर्व व्यवस्थापन बघायला म्हणून मुंबईहून येणार होती. म्हणून तिने आणि माझ्या आईने आपापसात बोलून मला नांदेडला धाडण्याची योजना आखली. फक्त वेळ घालवायला ये, बाकी काही करू नकोस, असं म्हणून तिनं मला नांदेडसाठी तयार केलं. आणि मी स्वतःला सावरत आज अशी मध्यरात्री नांदेडच्या चौकात या पिवळ्या स्ट्रीटलाईट खाली निर्जीव, निराश, काळोखात भविष्य शोधत उभी होते. 4 वाजता आमच्याच चळवळीतला एक दादा मला घ्यायला आला. त्याच्यासोबत मी 2 व्हीलरवर विहारात जाऊन पोचले. अजून अंधारच होता, काहीच दिसत नव्हतं. कडाक्याची थंडी पडली होती. मी मोबाईलचा टॉर्च सुरू करून विहारात शिरले. राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या शिबिरार्थी त्या विहाराच्या हॉलमध्ये झोपल्या होत्या. मोबाईलच्या उजेडात जाण्यासाठी मी वाट शोधत होते. त्यासाठी मी मोबाईल जरा वर केला आणि समोर भली मोठी बुद्धाची मूर्ती दिसली. स्थितप्रज्ञ, शांत, सम्यक. जणू तुटक्या जीर्ण भटक्या होडीला किनारा गवसला होता. मोबाईलचा टॉर्च बुद्धाच्या चेहऱ्यावर धरत मी काही वेळ ते दृश्य निहाळत बसले. मग मी पुन्हा झोपलेल्या लोकांमध्ये मयुराला शोधू लागले. ध्यानावस्थेत बसलेल्या बुद्धासमोर जंगलातले प्राणी विसावले होते असं चित्र एका भिंतीवर काढलेलं होतं. त्याच्यासमोर ती झोपली होती. तिच्या शेजारी तिनं माझ्यासाठी जागा ठेवली होती. मीही आवाज न करता शांतपणे तिच्या शेजारी जाऊन झोपले. त्या दिवशी बाहेर तांबडं फुटत होतं आणि मी कित्येक दिवसांनी शांत झोपी गेले होते बुद्धाच्या कुशीत. बुद्धाच्या तत्वज्ञानानं तसंही सर्व मनुष्यवर्गाच्या जगण्याचं सोनं केलंय आणि माझ्यासारख्या क्षुल्लक जीवावर त्याचा परिणाम होऊ नये हे कसं शक्य आहे? रोज सकाळी सर्व शिबिरार्थ्यांसाठी चुलीवर चहा करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. मयुरा मुद्दाम काहीतरी गायला सांगायची, मुद्दाम एखादा किस्सा आठवून त्याबद्दल बोलायला सांगायची. आम्ही दोघी मिळून गावात फेरफटका मारायचो. कधीतरी गावातल्या लहान मुलांसोबत क्रिकेट खेळायचो. मी आधेमध्ये वर्गात जाऊन बसायची. त्यातल्या त्यात फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या भिक्खुणींना मी पहिल्यांदाच बघत ऐकत होते. आपल्याला बुद्धाच्या शिकवणीबद्दल किती गैरसमज आहेत, यामागे काय वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, अशी एक एक उकल होत होती. वर्गात शिकताना मध्येच मी माझ्या भावविश्वात गडप व्हायची. पुन्हा सर्व विचारांचं चक्र डोक्यात फिरायला लागायचं. मग पुन्हा मयुरा येऊन मला त्यातून बाहेर घेऊन जायची, शरीरानंही आणि विचारानंही. एकंदरीत हळूहळू मी तिथं रमू लागले होते. आता चुलीवर चहा करण्यासोबतच सगळ्यांसाठी आंघोळीचं पाणी गरम करणं, वर चूल पेटवण्यासाठी लाकडं गोळा करणं, सोबत व्यायाम करणं, अशी छोटी मोठी कामं मी स्वतःहून करू लागले. आता जरा माझ्या चेहऱ्यावर स्मित आलं होतं. एक दिवस सकाळी चुलीवर चहा करताना मला ईमेल आला. एका नावाजलेल्या भारतीय कंपनीकडून CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ह्या डिपार्टमेंटमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह या पदावर माझी नियुक्ती झाली होती आणि त्यांनी एका आठवड्याच्या आत रुजू व्हायला सांगितलं होतं. नोकरी लागल्याचा खूप आनंद वगैरे झाला होता असं काही नव्हतं, पण स्वतःचे पैसे स्वतः कमावता येतील ह्याचं समाधान होतं. सगळ्यांपासून दूर जाता येईल, आपण कुणावर ओझं नसू, म्हणून नोकरी मला महत्वाची वाटत होती. पण सोपं असं काही नसतं. इथे अडचण होती ती लोकेशनची. नोकरीची जागा होती झरी जामणी ब्लॉक, जिल्हा यवतमाळमधला अतिशय दुर्गम भाग.
पुढे कळलं की प्रशासकीय अधिकाऱ्यांची शिक्षा म्हणून तिथे बदली होते. प्रामुख्याने कोलाम, गोंड, मांग व इतर मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या असलेला हा भाग. इथे लोक तेलुगू व मराठी दोन्ही बोलत. नदीच्या अलीकडे महाराष्ट्र आणि पलीकडे तेलंगणा अशी सगळी भौगोलिक परिस्थिती. आयुष्यात अशा वळणावर आल्यानं आता मला लवकर स्वतःला कामात गुंतवून घ्यायचं होतं. झरीजवळील एका गावात सिमेंटची कंपनी होती. त्यांच्या अंतर्गत आजूबाजूच्या 15-20 गावांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासाचं काम करण्यासाठी CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ह्या विभागात माझी नियुक्ती झाली होती. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा समाजकार्य केलेल्या लोकांची नियुक्ती होते, ही संकल्पना माझ्या आईवडिलांसाठी नवीनच होती. कुठलीही कंपनी जिचा नफा 5 कोटींच्या वर असतो, अशा कंपन्यांना त्यांच्या नफ्याच्या 2% भाग हा समाज विकासाच्या कामासाठी द्यावा लागतो. तो कुठे खर्च करावा, कसा खर्च करावा, ह्यासाठी शासनानं नियमावली दिली आहे. त्यासोबत हे काम करण्यासाठी त्यांना तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी लागते. यासाठी समाजकार्याचा अभ्यास झालेल्या लोकांना निवडलं जातं आणि म्हणून या कंपनीसाठी माझी निवड झाली होती. नैराश्याच्या काळात विचारांचं विश्व आकसून जातं, अरुंद होतं. आपलंच दुःख जगात सगळ्यात मोठं आहे हे आपण सतत स्वतःला आणि इतरांना पटवून देऊ पाहत असतो. व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा विकासाचा प्रवास हा वेगळा असतो, त्याची दिशा वेगळी असते, त्याचा आलेख वेगळा असतो आणि हे सत्य जरी हृदय पिळवटून काढणारं असेल तरीही ते आपण स्वीकारलं पाहिजे. हे समजण्याची परवानगी त्यावेळी आपलं मन देत नाही. ही भावना इतकी सामान्य आहे की सर्वच लोकांनी हे वाटणं अनुभवलंय आणि त्यासाठी तुम्ही स्त्री आहात की पुरुष, किशोरवयीन आहात की खाटेला खेळलेले, ह्याचा या वाटण्याशी काहीही संबंध नसतो. त्यातून वाचण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण हतबल असतो. ते आपल्या हातात नसतं. पण कालांतराने भावनेचं विश्व रुंदावत जातं, कारण तेही आपल्या हातात नसतंच. वेळ हे सर्वात मोठं औषध ठरतं. घाव नाहीसे करत नसलं तरी तीव्रता कमी होते. प्रसंगाचे चटके जरा कमी दाह देतात. दुःख आता धड्यात अद्दलीत रूपांतरित झालेलं असतं. पुढच्याचीही बाजू समजून घेण्याची दृष्टी मिळू लागते. आपणही माणूस म्हणून चुकलो असू कदाचित, हे स्वीकारण्याचं बळ मिळू लागतं. पण स्वतःच्या या रूपापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजे पृथ्वीची पायदळी प्रदक्षिणा घालण्यासारखं आहे. याला काळ लागतो. अशा सगळ्या भावनिक गुंत्यात एका बाजूला आत्मसन्मान परत मिळवण्याच्या लढाईत मी इतक्या दूरची नोकरी धरली खरी, पण मला नंतर कळलं की अख्ख्या कंपनीत मी एकटीच मुलगी आहे. तिथे एकटं कसं राहायचं या विचारांनी मनात गुंता होऊ लागला. मग पुन्हा मन पक्क केलं. वाटलं या काळात कुणाला नोकऱ्या मिळत नाहीयेत, आपल्याला मिळालीये, आता बास झाले नखरे. म्हणून थेट नांदेडवरून परत येऊन नोकरीच्या गावी जायची तयारी केली. एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी वरच्या मजल्यावर जागा किरायाने घेतली. एक गादी, एक उशी, काही कपडे आणि पुस्तकं असं मोजकं सामान घेऊन वणीला शिफ्ट झाले. जाणीवपूर्वक आरसा टाळला. अजूनही आरशात बघण्याची हिंमत नव्हती माझ्यात. त्या दिवशी पुन्हा छताकडे बघत रात्र काढली. मात्र यावेळी शहर नवं, जागा नवी, पण व्याकुळता तीच होती. मात्र अगदी आयुष्याला कलाटणी मिळण्या अगोदरची.